अनाथ पिंडकाची धम्मदीक्षा। सुदत्त हा कोशल देशाची राजधानी श्रावस्ती येथील एक रहिवासी होता। या देशात राजा प्रसेनजित याचे राज्य होते। सुदत्त हा राजाचा कोषाध्यक्ष होता। गरिबांना उदार देणग्या देत असल्यामुळे सुदत्त हा अनाथ पिंडक म्हणून ओळखला जात असे। भगवान बुद्ध राजगृह येथे असताना आपल्या काही खाजगी कामानिमित्त अनाथ पिंडक तेथे आला होता। राजगृह येथील ज्या व्यापारी संघाच्या श्रेष्ठीशी त्याच्या बहिणीचा विवाह झाला होता त्यांच्याकडेच तो उतरला होता। तो आला त्यावेळी श्रेष्ठीकडे भगवान बुद्ध आणि त्यांचे भिक्खू यांच्यासाठी भोजनाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तयारी चालू असल्याचे त्याला आढळले की येथे एखादा लग्न समारंभ असावा किंवा राजाला आमंत्रण देण्यात आले असावे असे त्याला वाटले। वस्तुस्थिती समजल्यावर भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी तो अत्यंत उत्सुक झाला आणि तथागतास भेटण्यासाठी तो त्याच रात्री निघाला आणि तथागतांनी त्याच क्षणी त्याच्या हृदयातील शुद्ध भाव ओळखून सांत्वनपर शब्दांनी त्यांनी त्याचे स्वागत केले। आसनस्थ झाल्यावर अनाथ पिंडकाने एखाद्या धार्मिक विषयावर प्रवचन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली। तथागतांनी त्याची इच्छा मान्य करून प्रश्न केला, आपले जीवन कोण घडवितो? तो ईश्वर वस्तुमात्राचा निर्माता आहे काय? जर तो निर्माता ईश्वर असता तर सर्व प्राणीमात्रांना आपल्या निर्मात्याच्या सत्तेच्या अधीन राहून निमूटपणे त्यांच्या पुढे नमावे लागले असते। कुंभाराच्या हाताने घडविलेल्या मडक्याप्रमाणे त्यांची स्थिती झाली असती। जर ईश्वराने जग निर्माण केले असते तर दुःख, आपत्ती किंवा पाप अशासारखी कोणतीच गोष्ट असायला नको होती। कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीही गोष्टींचा उद्भव त्याच्यापासूनच झाला पाहिजे। जर असे नसेल तर त्याच्याखेरीज दुसरे एखादे कारण असले पाहिजे आणि मग तो ईश्वर स्वयंभू असणे शक्य नाही। याप्रमाणे ईश्वर विषयक कल्पनांचा पाडाव होतो हे तुमच्या लक्षात येईल। आणखी असे म्हटले जाते की ब्रह्म हे जगत कारण असू शकत नाही। बीपासून झाड होते त्याप्रमाणे आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू कारणामुळे अस्तित्वात येतात। मग ब्रह्म हे सर्वच वस्तूंचे सारखेच कारण कसे असू शकेल? जर ते सर्वव्यापी असेल तर निश्चितपणे ते त्यांचा निर्माता होऊ शकत नाही। आणखी असे म्हटले जाते की आत्मा हा निर्माता आहे। पण जर आत्मा हा निर्माता असेल तर त्याने सर्व वस्तू सुखकर का केल्या नाहीत? दुःख आणि सुख ही वास्तविक सत्य हो, ती आत्म्याने निर्माण केलेली असणे कशी शक्य आहे? दुसरे असे की निर्माता असा कोणी नाही किंवा दैव असे काही एक नाही आणि कार्यकारण भावही नाही। हे विधान तुम्ही मान्य केले तर आपली जीवने घडविण्याचा आणि साध्यानुसार साधने जुळवून घेण्याचे काय प्रयोजन? म्हणून आमचे म्हणणे असे की अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू या कारणाशिवाय
अस्तित्वात आलेल्या नाहीत। ईश्वर, ब्रह्म, आत्मा आणि कारणरहित असे दैव यापैकी कोणीही निर्माता नाही, तर आपल्याच कृत्याचे बरे वाईट परिणाम होत असतात। सर्व विश्व प्रतीचे समुत्पाद म्हणजे कार्ये कारण भावाच्या सिद्धांतावर आधारलेले आहे आणि जी कारणे क्रियाशील असतात ती अमासिक नसतात। उदाहरणार्थ, पेला ज्या सुवर्णाचा केलेला असतो ते अंतर्बाह्य सुवर्णच असतो। म्हणून आपण ईश्वर पूजेच्या आणि त्यांच्या प्रार्थनेच्या थोतांडाचा त्याग करूया। ज्यांच्यापासून काहीही फायदा नाही अशा गूढ गोष्टीविषयी निष्फळ कल्पना करीत असून आपण स्वतःचेच नुकसान करून घेऊ नये। आत्मा आणि स्वार्थीपणा यांचा आपण त्याग करूया आणि कुशल कर्म करूया, म्हणजे त्यांचे फळही आपणास चांगले मिळेल। अनाथपिंडक म्हणाला, भगवंतांनी जे सांगितले त्यातील सत्य मला समजले आणि आपले मन मोकळे करावे अशी माझी इच्छा आहे। माझे बोलणे ऐकल्यावर मी काय करावे याविषयी भगवंतांनी मला उपदेश करावा। माझ्या आयुष्यात मला खूप कामे आहेत आणि विपुल संपत्ती मिळविल्यामुळे मी चिंताग्रस्त झालो आहे, तरीही माझ्या कामात मला आनंद वाटतो आणि मी त्यासाठी खूप परिश्रम करतो। माझ्या पदरी पुष्कळ नोकर चाकर आहेत आणि माझ्या उद्योगधंद्याच्या यशावर त्यांचे जीवन अवलंबून आहे। आपले शिष्य परिव्रजेच्या सुखाची प्रशंसा करताना आणि जगातील अशांतीला दोष देत असताना मी ऐकले आहे। ते म्हणतात, तथागतांनी आपल्या राज्याचा आणि वारसा हक्काचा त्याग केला आहे आणि सदाचरणाचा मार्ग शोधून काढून निर्वाण कसे प्राप्त करावे याचे संबंध जगाला उदाहरण घालून दिले आहे। जे न्याय्य असेल ते करावे आणि आपल्या बांधवांना सुखी करावे, याविषयी माझी संपत्ती, माझे घर, माझा व्यापार उदीम याचा मी त्याग केलाच पाहिजे काय? आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळविण्यासाठी गृहहीन झाले पाहिजे काय? आणि तथागत म्हणाले, उदात्त आणि अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो। जो संपत्तीला चिकटून राहतो त्याने तिचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणे अधिक चांगले। परंतु जो संपत्तीला चिकटून राहत नाही आणि ती जवळ असून सुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांना वरदान ठरेल। माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही राहा आणि परिश्रमपूर्वक आपल्या धंद्यात लक्ष द्या। जीवन, संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाहीत, तर त्यांची अभिलाषा त्यांना गुलाम करते। केवळ निष्क्रिय जीने जगण्यासाठी जो भिक्खू संसार त्याग करतो त्याचा काहीही फायदा होत नाही, कारण आळसाचे जीने घृणास्पद होय। निष्क्रियतेचा तिरस्कारच केला पाहिजे। माणसाने गृहहीन व्हावे किंवा संसार त्यागाची आवश्यकता वाटल्याशिवाय त्याने संसार त्याग करावा असे तथागताचा धम्म सांगत नाही। माणसाने
स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे, आपले चित्त शुद्ध करावे, सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचरणाचे जीवन जगावे, असे तथागताचा धम्म सांगतो. आणि लोक काहीही करोत, कारागीर, व्यापारी किंवा राज्याचे अधिकारी म्हणून ते या जगात राहोत किंवा संसार त्याग करून धार्मिक चिंतनात ते आपले आयुष्य घालवे, मात्र आपल्या अंगीकृत कार्यात त्यांनी आपले अंतःकरण ओतले पाहिजे. त्यांनी मेहनती आणि उत्साही असले पाहिजे. पाण्यात वाढणाऱ्या परंतु पाण्याचा स्पर्श न होणाऱ्या कमलाप्रमाणे ते असतील. जीवन संघर्षात कोणाचाही हेवा किंवा द्वेष करीत नसतील आणि या जगात ते स्वार्थाचे नव्हे तर परमार्थाचे जीवन जगत असतील, तर आनंद, शांती आणि समाधान ही खात्रीने त्यांच्या मनात वास करतील. अनाथ पिंडकाला सत्याचे हे दर्शन सर्वोत्कृष्ट, साधे आणि शहाणपणाचे असल्याचे दिसून आले. याप्रमाणे खऱ्या तत्त्वज्ञानात स्थिर झाल्यामुळे त्याने भगवान बुद्धाच्या चरणाशी मस्तक नमविले आणि हात जोडून त्याने त्यांना उपासकाच्या दीक्षेची विनंती केली. त्या अनाथ पिंडकाचं नाव काय होतं? सुदत्त होता. आणि हा सुदत्त कोठे राहत होता? कौशल देशाची राजधानी श्रावस्ती या ठिकाणी तो राहत होता. आणि श्रावस्ती येथे जो राजा प्रसेनजित आहे त्या ठिकाणी त्याचे राज्य होते. कोणाचे? प्रसेनजित राजाचे. श्रावस्ती येथे तो त्या श्रावस्तीचा कोण होता? राजा होता. आणि हा जो सुदत्त आहे, अनाथ पिंडक आहे, हा प्रसेनजित राजाचा कोण होता? कोषाध्यक्ष होता. आता तो गरिबांना उदार देणग्या देत असल्यामुळे नाही काय, तर हा सुदत्त अनाथ पिंडक म्हणून ओळखला जाऊ लागला. जे अनाथ लोक आहेत, गोर गरीब आहेत, त्यांना तो मदत करत होता. त्यामुळे त्याला अनाथ पिंडक असे नाव पडले होते. आणि जेव्हा भगवान बुद्ध राजगृह येथे असताना हा जो अनाथ पिंडक आहे तर आपल्या काही खाजगी कामानिमित्तानं त्या ठिकाणी आला होता. कोणत्या ठिकाणी? श्रावस्ती येथे. आणि त्या राजगृहामधील व्यापारी संघाच्या श्रेष्ठीशी म्हणजे जो मोठा व्यापारी होता त्याच्याशी त्याच्या बहिणीचा म्हणजे अनाथ पिंडकाच्या बहिणीचा काय झाला होता? विवाह झाला होता. म्हणजे त्याच्याशी लग्न झालं होतं. आणि मग त्यांच्याकडेच हा अनाथ पिंडक पाहुणा म्हणून उतरला होता. आता ज्यावेळी त्या श्रेष्ठीकडे भगवान बुद्ध येणार होते आणि त्यांचे भिक्खू संघ, तर त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात भोजनाची तयारी चालू होती. आणि मग याच्या मनात विचार आला कोणाच्या? अनाथ पिंडकाच्या, की या ठिकाणी कोणतं मोठा लग्न समारंभ आहे किंवा एखाद्या राजाला भोजनाचं आमंत्रण देण्यात आलं आहे असं त्या अनाथ पिंडकाला वाटलं. आणि मग नंतर ते त्या ठिकाणची वस्तुस्थिती त्याला समजली. आणि समजल्यानंतर तो भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी एवढा उत्सुक झाला की केव्हा जातो आणि केव्हा नाही असं त्याला वाटलं. आणि त्या रात्रीच तो तिथून निघून गेला. आणि मग भगवान बुद्धाच्या जवळ गेल्यानंतर
भगवान बुद्धांनी या अनाथ पिंडकाच्या हृदयातील भाव ओळखून त्याचे स्वागत केले आणि मग अनाथ पिंडक आसनस्थ झाला, भगवान बुद्धाच्या जवळ जाऊन बसला आणि मग अनाथ पिंडकाने एखाद्या धार्मिक विषयावर प्रवचन करावं अशी त्यांना आपली इच्छा भगवान बुद्धाजवळ व्यक्त केली. तथागतांनी त्याची इच्छा मान्य केली आणि मग आपल्या प्रवचनात भगवान बुद्धांनी सुरुवात केली. तर सुरुवात कुठून केली की आपले जीवन कोण घडवितो? तो ईश्वर या सर्व वस्तुमात्राचा निर्माता आहे काय? नाही काय? जर तो निर्माता असेल तर मग हे कोणी सुखी, कोणी दुःखी, कोणी गरीब, कोणी श्रीमंत असे का आहे? सर्व सारखे का नाही? जर तो ईश्वर स्वयंभू असेल तर मग त्यांनी जे काही लोकांना उत्पन्न केलं आहे तर मग काही चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींचा उद्भव त्या ईश्वरापासूनच झाला असला पाहिजे. म्हणून तो ईश्वर स्वयंभू असणे काही शक्य नाही. आणखी मग हे ब्रह्मसुद्धा हे जगाचे म्हणजे जगत कारण आहे, हे सुद्धा ब्रह्म जगत कारण असू शकत नाही. कारण बीपासून काय तयार होते? झाड तयार होते. त्याचप्रमाणे काहीतरी अस्तित्व असल्याशिवाय त्याची उत्पत्ती होत नाही. आत्मा नाही, ब्रह्म नाही की ईश्वर नाही, हे सर्व भगवान बुद्धांनी अनाथ पिंडकाला समजावून सांगितलं. त्यानंतर अनाथ पिंडकांनी भगवान बुद्धाला विचारलं की माझ्या आयुष्यात मला फार मोठी कामे आहेत, माझ्याजवळ खूप संपत्ती आहे आणि ती माझ्याजवळ खूप संपत्ती असल्यामुळे मी कसा आहे चिंताग्रस्त झालेलो आहे. तरी पण माझ्या कामात मला फार आनंद वाटतो आणि मी त्यासाठी खूप परिश्रम करतो, कष्ट करतो. माझ्याजवळ पुष्कळ नोकर चाकरसुद्धा आहेत आणि त्यांचे जीवन, जे माझ्याकडे नोकर चाकर आहेत त्यांचे जीवन माझ्या धंद्याच्या उद्योगधंद्याच्या यशावरच अवलंबून आहे. तेव्हा आपले शिष्य म्हणजे आपले शिष्य जे आहेत ते परिव्रजेच्या सुखाची प्रशंसा करताना मला दिसतात आणि आपणसुद्धा आपल्या राज्याचा आणि वारसा हक्काचा काय केला आहे? त्याग केला आहे आणि सदाचरणाचा मार्ग आपण शोधून काढलेला आहे. निर्वाण कसे प्राप्त करावे हे आपण संबंध जगाला उदाहरण घालून दिलेले आहे. जेव्हा न्याय असेल ते आपण करावे आणि आपल्या बांधवांना सुखी करावे. म्हणजे मग याविषयी माझी जी संपत्ती आहे, माझे घर आहे, माझा जो व्यापार उदीम आहे, व्यापार करण्याचा धंदा आहे आणि हे सर्व असताना मी सुखी होण्यासाठी मी या संपूर्ण गोष्टीचा त्याग केलाच पाहिजे काय? आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवन जगले पाहिजे काय? मी गृहहीन झाले पाहिजे काय? असा प्रश्न त्या अनाथ पिंडकाने भगवान बुद्धाला विचारला आणि तथागत म्हणाले की जो मनुष्य अष्टांग मार्गाने जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद हा मिळतो आणि जो मनुष्य संपत्तीला चिकटून राहतो तर त्याने तिचे विष, त्या संपत्तीचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा त्या संपत्तीचा त्याग करणे अधिक चांगले आहे. परंतु जो संपत्तीला चिकटून राहत नाही आणि ती जवळ असूनसुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो तर तो आपल्या बांधवांना सुखी करतो. बांधवांना काय करतो? सुखी करतो. मग माझे म्हणणे असे आहे की तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही राहा आणि परिश्रमपूर्वक आपल्या धंद्याकडे आपण लक्ष द्या. संपत्ती आणि सत्ता ही माणसाला गुलाम करीत नाही
तर गुलाम काय करते, त्यांची अभिलाषा, त्यांच्या मनातली इच्छा, त्यांच्या मनातली तृष्णा ही त्यांना गुलाम करते. म्हणजे जो मनुष्य निष्क्रिय जगण्यासाठी काय करते, संसार त्याग करतो आणि भिक्खू बनतो, त्यामुळे त्याचा काहीही फायदा होत नाही. फक्त खाणं भेटते बा आहे तर फुकटचं म्हणून आपण भिक्खू झालं पाहिजे, लोक दान देते नाही का, तर अशा माणसाचा काहीही फायदा होत नाही. असे जिने काय होते, ते आळसाचे जिने गुणास्पद आहे. म्हणजे तो निष्क्रियतेचा पुतळाच होऊन बसतो, म्हणून त्याचा आपण तिरस्कारच केला पाहिजे. माणसाने गृहहीन व्हावे किंवा संसार त्यागाची आवश्यकता वाटल्याशिवाय माणसाने संसार त्याग करावा असे काही माझा धर्म लोकांना सांगत नाही. माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून, जो मनुष्य स्वार्थी आहे त्याच्यामधून मुक्त व्हावे आणि आपले चित्त शुद्ध करावे, सुखोपभोगाचा त्याग करावा आणि सदाचरणाचे जीवन जगावे असा तथागताचा धर्म सांगतो. म्हणून आपण आपल्या अंगीकृत कार्यात आपले अंतःकरण ओतले पाहिजे. सर्व लोकांनी मेहनती आणि उत्साही असले पाहिजे. याप्रमाणे भगवान बुद्धांनी अनाथपिंडकाला उपदेश केला आणि हा उपदेश अनाथपिंडकाने ऐकल्यानंतर अनाथपिंडकाला सत्याचे हे दर्शन सर्वोत्कृष्ट, साधे आणि शहाणपणाचे असल्याचे त्याला दिसून आले आणि याप्रमाणे खऱ्या तत्त्वज्ञानात स्थिर झाल्यामुळे त्या अनाथपिंडकाने भगवान बुद्धाच्या चरणाशी आपले मस्तक नमविले आणि हात जोडून त्याने त्यांना उपासकाच्या दीक्षेची विनंती केली. समजलं. आता आहे राजा प्रसेनजीत यांची धम्मदीक्षा. नंतर भगवान बुद्ध आल्याचे ऐकून राजा प्रसेनजीत आपल्या राजेशाही इतमामासह जैतवन विहारात गेला. हात जोडून वंदन करीत तो म्हणाला, माझे हे क्षुद्र आणि अप्रसिद्ध राज्य खरोखर आज भाग्यवान झाले आहे, कारण आपल्यासारख्या सत्याचा राजा धर्मराज जगन्नायक उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती आणि संकटे कशी ओढवतील. ज्या अर्थी आता मला आपल्या पवित्र चरणांचे दर्शन झाले आहे, त्या अर्थी आपल्या धर्मामृताचे प्राशन करू द्या. ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे, तर धर्मरूपी धन शाश्वत आणि अविनाशी आहे. ऐहिक जीवन जगणाऱ्या सामान्य माणसालाही मनःशांती लाभते. सुखाची हाव आणि अभिलाषा ह्यांना कंटाळलेल्या राजाच्या मनाची स्थिती ओळखून आणि ही संधी योग्य आहे असे जाणून भगवंत म्हणाले, हीन स्थितीत जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपरायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील त्याच्याबद्दल किती आदर वाटत असेल. आणि म्हणून मी माझा धम्म थोडक्यात समजावून सांगत असताना महाराजांनी माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकावे व आत्मसात करावे. आपली बरी वाईट कृत्ये नेहमी छायेप्रमाणे आपला पाठपुरावा करतात. सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची. आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एका मुलाप्रमाणे माना. त्यांच्यावर जुलूम करू नका, त्यांचा नाश करू नका. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा. कुमार्गाच्या विचारांचा त्याग करा व सन्मार्गाने जा. दुसऱ्यांना पायदळी तुडवून स्वतः उच्चपदी चढू नका. दुःखिताला सुख द्या आणि त्याला आपला मित्र माना.
राजेशाही बडेजावास अधिक महत्त्व देऊ नका किंवा तोंडपूजा करणाऱ्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका. तपश्चर्येने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नसते, म्हणून धम्माचे चिंतन करा व सदाचरणाच्या नियमांचे महत्त्व ओळखा. दुःखाचे व अनिष्ट गोष्टींचे पर्वत आपल्या भोवती सर्वत्र उभे आहे आणि खऱ्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकेल. मग अन्याय करण्यात काय फायदा आहे? सर्व शहाणे लोक शारीरिक सुखोपभोगांची उपेक्षा करतात. ते कामवासनांचा तिरस्कार करतात आणि पवित्र जीवनाचा अवलंब करतात. झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे राहू शकतील? जिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही. हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञ समजला पाहिजे. ज्याला हे ज्ञान झाले आहे त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते. ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयशच होय. सर्व पंथांची शिकवण यावरच केंद्रित झाली पाहिजे, कारण त्याच्या खेरीज ज्ञान अशक्य आहे. हे सत्य केवळ ऋषीमुनींच्यासाठी नाही, प्रत्येक मानव प्राण्याशी त्याचा संबंध आहे. व्रतस्थ भिक्खू आणि कौटुंबिक जीवन जगणारा सामान्य मनुष्य यांच्यात या बाबतीत काहीही फरक नाही. ऋषींचीही अधोगती होऊ शकते आणि सामान्य कुटुंबवत्सल माणसेही ऋषी पदाला पोहोचू शकतात. कामवासनेच्या भरतीपासून सर्वांना सारखाच धोका असतो. सगळे जग त्या भरतीत वाहून जाते. जो तिच्या भोवऱ्यात सापडतो त्याची सुटका होत नाही. परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिचे सुकाणू आहे. धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुमच्या या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा. आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे, म्हणून आपण सत्कर्मेच करावी. आपल्या हातून दुष्कृत्ये होऊ नयेत म्हणून आपण आपले विचार तपासून पाहूया, कारण आपण जे पेरतो तेच आपणाला मिळते. प्रकाशातून अंधाराकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात. अंधारातून गडद अंधाराकडे आणि संधी प्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे जाणारे मार्गही असतात. सुज्ञ मनुष्याला अधिक प्रकाश पाहिजे असतो, म्हणून तो प्रकाशाचाच उपयोग करील. तो अविरतपणे सत्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच प्रगती करीत राहील. सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करून आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा. ऐहिक वस्तूंच्या व्यर्थत्वाविषयी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे हे समजावून घ्या. मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्या. सद्वर्तनाच्या राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा. असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाल टिकेल. भगवान बुद्धाची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणात साठविली आणि त्यांचा उपासक होण्याचे त्यांना वचन दिले.
अनाथ पिंडकाची दीक्षा झाली. राजाच्या अगोदर त्याचा जो कोषाध्यक्ष होता अनाथ पिंडक त्याची अगोदर झाली आणि आता प्रसेनजित राजाची धम्मदीक्षा आहे. जेव्हा प्रसेनजित राजाला समजलं की आपल्या राज्यामध्ये भगवान बुद्ध आलेले आहेत आणि मग हा राजा प्रसेनजित आपल्या राज्याच्या राजशाही इत्मामासह जेतवन विहारामध्ये गेला. तिथे गेल्याच्या नंतर दोन्ही हात जोडून भगवान बुद्धाला वंदन केले आणि तो म्हणाला की आज मी खरोखर भाग्यवान झालेलो आहे. माझं राज्यसुद्धा आपण आल्यामुळे भाग्यवान झालेलं आहे, कारण आपल्यासारखा सत्याचा राजा या ठिकाणी आला असल्यामुळे माझ्या राज्यावर कोणत्याही प्रकारची आपत्ती आणि संकटे येणार नाहीत अशी मला खात्री आहे. आणि मला आपल्या पवित्र चरणांचे काय झाले आहे, दर्शन झाले आहे आणि आपल्या धर्मामृताचे मला आपल्या उपदेशाने मला प्राशन करू द्या. भगवान बुद्ध आणि त्यांचा संवाद थोडक्यात झालेला आहे. तो प्रसेनजित राजा सांगत आहे की आणि भगवान बुद्धांनी त्याच्या मनातील शुद्ध भाव ओळखून त्याला पुढील प्रमाणे उपदेश दिला. कोणता उपदेश दिला की ही जी संपत्ती आहे नाही काय, ही संपत्ती कशी आहे, अनित्य आहे. ती नेहमीसाठी टिकून राहणारी अशी काही वस्तू नाही आणि नाशवंतसुद्धा आहे. आणि धर्मरूपी धन हे कसं आहे, शाश्वत आहे आणि अविनाशी आहे, त्याचा कधीही नाश होत नाही. आणि हे जीवन जगणाऱ्या सामान्य माणसालाही मनःशांती लाभू शकते. अशांनी प्रसेनजित राजाला बराचसा असा उपदेश केला नाही का. एक विशेष गोष्ट भगवान बुद्धांनी त्याला सांगितली की व्रतस्थ भिक्खू आहेत आणि कौटुंबिक जीवन जगणारा सामान्य मनुष्य आहे, त्याच्यात आणि या सामान्य माणसात आणि भिक्खूत काहीही फरक नाही, कारण ऋषींचीही अधोगती होऊ शकते आणि सामान्य कुटुंबात जन्मणारा मनुष्यसुद्धा ऋषीपदाला पोहोचू शकतात. पण केव्हा, जेव्हा तो धर्माचं आचरण करेल तेव्हा.